आमच्यावर बघण्यापेक्षा त्यांचा पक्ष बघावा. का त्यांना कचरा गोळा करावा लागतोय? म्हणजे हे आणि दत्तक घेतलेलं नाशिक, त्यांना तिकडे दत्तक घ्यावी लागतात माणसं. अगोदर महापौर कोण होणार याच्यावरून सुरू होतं की मुंबईचा महापौर मराठी होणार, खान होणार, म्हणजे बऱ्याच गोष्टी. नाही, आम्ही म्हणतो मराठी होणार. ते काय म्हणतात? ते होतं मराठी हिंदू होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत? आणि हिंदू असतील तर मराठी आहेत की नाही आहेत? मी म्हणतो, मी बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, आम्ही हिंदुस्थानात हिंदू आहोत, महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. हिंदुस्थानात आम्ही हिंदू आहोत, गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. हिंदुस्थानात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत. तसं मी म्हणतो, मी बोलतात ना की आम्ही मराठी आहे, ते हे बोलतात ना आम्ही मराठी आहे. मराठी आम्ही आहे म्हणजे फक्त ठाकरेच मराठी नाही आहेत, मराठी आम्ही आहे ना. पण ते भेद, ते हिंदूला मराठी माणसाला हिंदू नाही ना मानत आहेत. हाच तर प्रॉब्लेम आहे. मी जे सांगतो की मी अस्सल मराठी आणि देशभक्त हिंदू आहेत. आणि आजपर्यंत देशात झालेला एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती अस्सल मराठी होती, ज्यांनी मोदींना दुर्दैवाने त्यावेळेला वाचवलं. मी त्यांना मुंबईकरही मानत नाही. तुम्ही बोलतात ते नागपूरचे आहेत, नागपूरच्या लोकांना मुंबईचे प्रॉब्लेम कसे कळणार? नाहीच कळत आहेत. हे बघा, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी राज्यव्यापी काम केलेलं. गोसीखुर्दचं पाणी मी पश्चिम विदर्भापर्यंत आणत होतो. संभाजीनगरमध्ये मी कामं केलेली आहेत. त्यावेळेला काय झालं, फक्त आपत्ती मागून आपत्ती आली. तेव्हा शेतकऱ्यांना, मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मुंबईमध्ये शेतकरी नाही राहत तसा, बरोबर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काही विचारपूस न करता, त्याला काय ते केवायसी बीवायसी काय असतं ते प्रकरण लफडती नाही, काही न करता मी त्याला 2 लाख पर्यंत पीक कर्ज मुक्त केलं होतं. माफ नाही, माफी ही चोराला द्यावी लागते. मी कर्जमुक्त त्याला केलं होतं. ह्यानी काय केले, त्यांनी त्याच्यानंतर आपत्तीमध्ये सुद्धा जी मदत माझ्या सरकारने केली होती, हे किती ठिबक सिंचनासारखी मदत करते. पीक विम्याचे सुद्धा पैसे 1 रुपया, 6 रुपये, 21 रुपये, ही कोणाची थट्टा करताय तुम्ही? आणि त्यांच्याकडे, आणि मला 1000 रुपयाची तुम्ही हे करताय. अरे, ज्यांना पीक विम्याचे पैसे तुम्ही देऊ शकत नाहीत त्यांचे पहिले द्या, माझं सोडा. मला कसले 1000 रुपये देताय? ज्यांना द्यायचे त्यांना द्या. काल त्यांनी त्याचं तुमच्या याचं उत्तर दिलंय की बाळासाहेबांचा जन्म हा काही मुंबईतला नव्हता, तो पुण्यातला होता. तर त्यांचं म्हणणं आहे की माझी ही कर्मभूमी आहे. बाळासाहेबांना जर इथं सगळं माहित होतं मुंबईतलं, बरोबर आहे, हा लॉजिक कसा लागू शकतो मग? बरोबर आहे, पण पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली. जे हे घालतायत अदानीच्या घशात नव्हती ना घातली. गिरणी कामगारांसाठी लढा, आता हे त्यांचं म्हणजे काँग्रेस वगैरे सरकार होतं त्याच्यामुळे गिरणी कामगारांचा लढा असेल. मराठी माणसाला काय दिलं शिवसेनेनी? तुम्हाला मंत्रालयात आणलं, नाही तर तुमची ओळख काय होती? शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं हे भेकड प्रश्न विचारतायत. तुमची ओळख पहिली मराठी माणसाला करून कोणी दिली? शिवसेनेने करून दिली, नाहीतर यांना मंत्रालय दिसलं नसतं. आज हे सगळे जे बसलेत आणि आमच्यावरती टीका करतायत, ही लोक कोण आहेत? ही सत्ता ज्यांना मिळाली शिवसेनेमुळे, खान आहेत का सगळे? आणि शिवसेना नसती तर यांची ओळख झाली असती, मुंबईला आले असते इथपर्यंत. मूळ भाजपचंच डिपॉझिट जप्त होत होतं तिकडे. देवेंद्र फडणवीस नावच कोणाला माहिती नव्हतं.